प्रत्येक दिवस ठरलेला, पण त्याआधी आजच्या दिवसाची सुरुवात मस्त अशी सकाळी-सकाळी झालेली आहे. चातुर्मासामध्ये फार काही कडक नियम नाही पाळले, तरी रोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून देवपूजा, तुळशीची पूजा केल्यानेही मनाला एक वेगळीच शांतता लाभते. आजचा बेत होता इडली डोशाचा, त्यामुळे हे बॅटर मी विकत आणलं होतं. काल सकाळी भिजवण्याचं मी विसरून गेले, त्यामुळे मुलांना जे प्रॉमिस केलं होतं ते तर पाळायचंच होतं. आणि सुट्टीच्या दिवशी आम्ही अशी मध्ये-मध्ये लुडबुड करतो. आता इडली आणि डोसा म्हटलं की चटणी आली, सांबार आलं आणि किचनमध्ये असलेला हा राडा आला. कारण मुलांना जसं लागेल तसं आपल्याला बनवून द्यावं लागतं. तोपर्यंत माझी कामवाली आली होती आणि ती आली की तिच्या मागे-मागे मला राहावं लागतं. कारण मुलांच्या रूममध्ये असलेला पसारा, डस्टिंग ही इतर कामं तिच्या मागे-मागे केली की होतात, नाहीतर ती दिवसभर तशीच पडलेली राहतात. म्हणून ठरवून नियोजन करून जर आपण कामं केली तर आपली ही वेळेवर होतात. आणि दर शनिवारी मी सगळ्या रूममधल्या बेडशीट्स काढते आणि मशीनला लावते. पावसाळा जरी सुरू असला तरी प्रत्येक दिवस ठरलेला असला की आपली कामं जी आहेत ती योग्य प्रकारे आपण करू शकतो. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.